हाँ, मोदी जी कुछ भी करेंगे तो अपोजिशन वाले देते हैं गाली। मोदी जी कुछ भी अनाउंसमेंट करते हैं तो अपोजिशन वाले देते हैं गाली, क्योंकि नरेंद्र मोदी है देश के वाली। मैं राहुल गांधी को बोलता हूँ, इस विषय पर बजाओ तुम मेरे साथ ताली। राहुल गांधी को मैं बताता हूँ कि बजाओ तुम भी ताली, क्योंकि तुम कितनी भी देते रहो गाली, लेकिन नरेंद्र मोदी जी हमारे वाली। नाही, राहुल गांधी म्हणतात हे अपयश आहे, पण आमचं म्हणणं हे यश आहे. देशाला यशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी कधी कधी असे निर्णय घ्यायचे असतात. तर आता राहुल गांधी प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करतात, पण त्यांच्या पक्षाला काय त्याचा फायदा होत नाही आहे. राहुल गांधी यांच्या पक्षाचे 2-4 लोक इथे निवडून येत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे केरळमध्ये त्यांना तर संधी मिळालेली आहे. 10 वर्षानंतर एलडीएफचं सरकार गेलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार तिथं आले, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आलेलं आहे. पण ठीक आहे, तर मला असं वाटतं की ज्यांना आव्हान आमच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे, की देशाच्या हिताला लक्षामध्ये घेऊन ते केलेलं आहे. आता मनमोहन सिंग यांच्यासारखे अर्थतज्ञ ते होते, ते रिझर्व्ह बँकेचे चेअरमन म्हणून होते. त्यानंतर ते काँग्रेस पक्षामध्ये आले, ते देशाचे अर्थमंत्री झाले. नंतर सोनिया गांधींच्या आशीर्वादाने त्यांना 10 वर्ष पंतप्रधानपदी मिळालं. अशा अर्थतज्ञांनीच मला वाटतं की या संबंधामध्ये अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या रुपयाचं मूल्य कसं वाढेल. आपण दुबईला गेलो तर त्या ठिकाणचा जो डिराम आहे तो सुद्धा 22 रुपयाला 1 डिराम अशी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रुपयाचं किंमत कशी वाढू शकेल, बाबासाहेबांनी दिलेला संदर्भ जो आहे त्याचा अभ्यास करू. रुपयाचा काय प्रॉब्लेम आहे, तो त्याची किंमत वाढवण्यासाठी काय करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं मला वाटतं की एक त्याच्यावर एक चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे.